परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे पायावरिया वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा मस्तक हे चरणावरी ठेवून माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू शारदा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा तिच्या चरण ओजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्याचे निपुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोते जन त्या माझे नमन दंडवत आता नमुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा त्या माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे नाही तर स्वर चालू ठेवा मी वत्स माझी गाय मी काळी दोन आहे का किती आहे पंचम लावा मी वत्स माझी गाय मी वत्स माझी गाई नाही आता करू काय तुम्ही तरी सांगा काही शिखी विनवा विठाबाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा भगवान पांडुरंग परमात्म्याचे अत्यंत हे लाडके भक्त आहेत भगवंताने त्यांच्या हाताने जेवावं आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत पण स्वप्न पडतात ना का पडत नाहीत बोला बोला पडतात तर संसारातले पडतात परमार्थातले पडत पण जनाव आणि नामदेवरायचे त्यांच्या स्वप्नात नाही अगरबत्ती त्यांच्या सोबत भगवान परमात्म्याने जेवावं भगवंताने त्यांच्या सोबत खेळावं असे भगवंताचे प्राण प्रिय असणारे माझे नामदेवराय अत्यंत लढीवाळ आणि प्रेमळ भक्त प्रेमाचा भांडार ज्या नामदेवरायांच्या पाशी त्यांच्या चरणाजवळ त्यांच्या हृदय कमळामध्ये आहे त्या नामदेवरायांची दासी असणारी जी स्वतःला नामदेवरायांची दासी म्हणवून घेते ती कोण जणी जिने झाडू मारावा तर भगवंताने केर भरावा जिच्या केसामध्ये भगवंताने लोणी माखावं तूप माखून ज्या जनीला अंघोळ घालावी अशी भगवंताची अत्यंत भगवंत जिच्यावर अत्यंत प्रेम करतो अशी असणारी जनाबाई या जनाबाईंचा 3 चरणांचा अभंग माय आणि लेकरू यांच्यामधलं वात्सल्यतेचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे आता कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी नियमाप्रमाणे थोडासा परिहार द्यायचा तो असा की आजची जी कीर्तन रूपी सेवा मज पामर आहे काय थोडपण पायीची वाहन पायी बरी पण याचा अर्थ कधी कधी फार उलट होतो आहे की नाही कधी कधी असं होतं काय काय खावं आणि कधी असं होतं काय खावं तुम्हाला ज्याला कळलं त्याला
कळलं, ज्याला नाही कळलं ते राहू द्या, है की नाही? कारण आपल्या मंडळींना कसं खाण्याची सवय आहे, चांगलं, है की नाही? जेवण कसं असावं, जेवण कसं आवडतं आपल्याला, सुंदर आवडतं ना. तसं परमार्थामध्ये सुद्धा हे जे जेवण आहे गायन, हे जे जेवण आहे वादन, हे जे जेवण आहे वक्तृत्व, ते कसं असलं पाहिजे, सुंदर जर असलं तरच परमार्थ कसा होतो, सुंदर होतो. नाहीतर परमार्थ माझ्यासारखा किती वाढला, तुम्हाला समजते का माझी भाषा? हा, तिकडच्यांना दिसत नसेल तर इथं पुढे या म्हणा, इकडे जागा आहे. असं तुटक तुटक बसलेली मंडळी आहे, ज्यांना दिसत नसेल सरळ पुढे येऊन बसा. परमार्थ असा रुंदावला तर परमार्थाची तृप्तता होत. परमार्थात तुकोबारा म्हणतात थोडे परी कसं असावं, थोडे परी निरस. माझ्या मायबापू माझा राग नका येऊ देऊ, कारण मला पत्रिका सुद्धा आलेली नाही कार्यक्रमाची. पत्रिका सुद्धा बरं कीर्तन आपण तेच लिहून ठेवतो ज्याची पत्रिका येते बाबा. 2 महिने अगोदर नाही येणार, महिनाभर तरी अगोदर पत्रिका यायला. लग्न ठरलं, लग्न कोणत्या दिवशी हे कळायला तरी पत्रिका व्हॉट्सअपला तर हवी, नका दारात, पण पत्रिका पाहिजे. आणि गायन वादन, आता ऐन वेळेला ही मंडळी जर आली नसती तर काय झालं असतं खरं सांगा. कारण भले मी एकटी सगळं आवरू शकते, पण मी सुद्धा वारीमध्ये आवाज बसवून आले 4 दिवस. 4 दिवसात 7-8 कीर्तन केल्यामुळे घसा, तुम्ही सगळे आता वारीहून आले, काय सांगण्याचं हे नाही आहे. त्यामुळं पुढच्या वर्षी कुणी येऊ, माझ्यासारखी फार मी गरीब आहे, छोटीशी बारीकशी, पुढच्या वर्षी मोठे कीर्तन कराना. पण ह्या गोष्टी अगदी प्रेमाने सांगते तुम्हाला, तुमची लेक म्हणून, बहीण म्हणून, मैत्रीण म्हणून, की ह्या गोष्टी अत्यंत ध्यानाने करा, है की नाही? कारण वर्षातून एकदा अभंग मी घेणार होते, कुळीची ही कुळदेवी. बाबांनी विचारलं तेव्हा तोच अभंग सांगणार होते, पण माझा स्वभाव आहे, मला जसं वातावरण तसा अभंग. ज्या जननीची, तुमच्या आमच्या सर्वांची आई असणारी कोण, जगत जननी जगदंबा, चंडिका, रेणुका, जगत तुळजा भवानी असेल, महाकाली असेल, सप्तशृंगी असेल, किंवा ती भैरी भवानी असेल, कुणीही असेल, जर आपण आईला हाक दिली तरच तिला कळतं की आपलं लेकरू रडतंय. लेकरू रडतंय नाही रडत हे तिच्यापर्यंत जर पोहोचलं नाही तर ती धावून येणार नाही. म्हणून पुढच्या वर्षी सर्वांनी, मला ज्यांनी बोलवलं ते आमचे प्रमोद दादा उंडरे, त्यांच्या मार्फत, त्यांच्याही मार्फत नाही, आमचे दुसरे मोरे महाराजांच्या हलगर्जीपणामुळे ही अवस्था. त्याच्यामुळे महाराज मंडळींवरही फारसा विश्वास ठेवू नाही. हा, आपल्या गावातल्या कार्यक्रमाची तत्परता आपण राखली. हा, कारण आम्हाला कसं असतं, आज इथे कार्यक्रम, त्यात आमची चूक नाही, आज इथे उद्या तिथे आम्ही 12 गावचे पाहुणे, म्हणून ध्यानात ठेवून कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करावं, कुणालाही लागावं या पद्धतीने मी बोलत नाही. तुम्ही माझे आहात, मी तुमची आहे, प्रामाणिकपणे एक लेख म्हणून तुम्हा सर्वांना प्रेमाने सांगते. असो, विठ्ठल विठ्ठल. अभंग जनाबाईंचा आहे, जना, आणि आज वर्णन कुणाचं आहे, त्या जगदंबेचं आहे, म्हणजे आईचं आहे, महाकालीचं आहे. एका आईचं आणि लेकराचं वर्णन. कारण आज वर्धापन दिनानिमित्त, वर्धापन दिनच आहे ना, कितवा वर्धापन दिन आहे, 6व्या वर्धापन दिनानिमित्त आजची सेवा माझ्यासारख्या बामराकडे आलेली आहे. आपल्या बळाने कुणीच बोलत, कुणी कितीही म्हणलं, मी माझ्या याने बोलतो, तरी बोलविणारा कोण आहे? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता, याच नेमीला साता काळू ग्रास तसे भूता, किव्या तुझी आस तेरे वेदासी बोले, तुझी आस तेरे वेदासी बोले, तुझी
मर्म हे जाणोनी शरण आलो किंवा आपुलिया बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी शिकविता धनी वेगळाची विठ्ठल म्हणून भगवान परमात्मा जशी बुद्धी देईल त्याप्रमाणे आपण अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. जनाबाई महाराज म्हणतात मी वत्स तू माझी गाई मी वत्स तू माझी गाई. जगात सर्वात नातं जर सुंदर असेल तर कुठलंय महाराज? आई आणि लेकराचं. मग ती आई आपल्याला जन्म देणारी असो, मग ती आई नानाबाई सारखी असो, मग ती आई तुळजाभवानी सारखी असो, किंवा आपल्याला शास्त्राने 5 माता सांगितल्यात राजपत्नी गुरुपत्नी मित्रपत्नी तथैवच पत्नी माता स्वमाताच्या पंचैते मातमं स्मृतः. ज्या वेळेला लेकराचं आणि आईचं नातं निर्माण होतं त्या वेळेला त्या नात्याची ओढ काहीशी वेगळी असते. म्हणून जनाबाई महाराज यामध्ये ज्या कुलदेवीचा तुम्ही महोत्सव साजरा करता, जिचा वर्धापन दिन तुम्ही साजरा करता, त्या देवीला हाक घातल्याशिवाय ती जगदंबा ती भैरी भवानी आपल्याकडे धाव घेणार नाही अशा उद्देशाने जनाबाई महाराज वर्णन करतात. पण महाराज जुन्या बायका एक गाणं म्हणायचं, शेजी म्हणल्या ना शेजी माय होत नाही. आमच्या महिला मंडळाला कळलं मी लई लांब झाल्या माझ्यापासून, यांना मागं घालायचं तुम्ही पुढे यायचं. शेजारणीला माय म्हणल्यानं ती माय होती का बाबा? आपण चालता चालता कुणालाही काय म्हणतो आई बाबा म्हणतो ना. पण जुन्या बायका सुंदर वर्णन करायचा, शेजी म्हणल्या ना शेजी माय होत नाही, साखरची सरण गुळा तुला येत नाही, तुला येत नाही. साखर दुधामध्ये टाकली की दूध टिकतं, गुळ दुधामध्ये टाकल्यानंतर दूध नाचतं ना, तसं ती जगदंबा आहे. मग ज्या जनाबाई महाराज एवढा ज्या विठाईचं ज्या कृष्णाईचं ज्या कान्हाईचं वर्णन करतात, त्या जनाबाई महाराज नेमक्या कोण आहेत? ती जणी जी वाळवंटामध्ये दामाजी पंतांना सापडली. कारण अभंग ज्यांनी लिहिलाय त्यांचं सुद्धा चरित्र पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या जनाबाई 5 वर्षाची इवलीशी मूर्ती चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्या वेळेला रडते त्या वेळेला दामाजी पंत वाळवंटामध्ये जातात, नामदेवरायांचे वडील, आणि त्या जणीला विचारतात, बाळा अगं कोण तू, का रडतेस, कशासाठी आली पंढरपूरला? त्यावेळेला त्या जनाबाई महाराज म्हणतात, माया बाप मेले दोन्ही, मागे नाही उरले कोणी, मागे नाही उरले कोणी. हा, मागे नाही उरले कोणी. माझ्या जीवनामध्ये बाबा आता कोणीही उरलेलं नाही. जनाबाई महाराज जगदंबेला हाक मारतात, विठाई कृष्णाईला हाक मारतात. याचं कारण आहे त्या म्हणतात आता माझ्या जीवनामध्ये कुणी उरलेलं नाही. मग दामाजी पंत घेऊन जातात, 14 माणसांचं कुटुंब पोचतात आणि जनाबाई जात्यावर मग भगवंताला जगदंबेला देवाला कुणालाही जर आपल्या घरामध्ये बोलवायचं असेल, जसं तुम्ही कुलस्वामिनीला आमंत्रित करायचं म्हणून काय ठेवलेलं आहे, कीर्तनाचा कार्यक्रम, गाण्याचा भजनाचा आपण विविध कार्यक्रम ठेवतो. पण ज्या वेळेला आपण तिला बोलवतो त्याच वेळेला ती येते. मग जसं जनाबाई महाराज जनी जशी भगवंताला गाऊन बोलवते तसं तुम्ही गाता का? गाता तुम्ही कसं गाता? एक एक विठाबाई, एक एक विठाबाई,
धाव घाली आई, धाव घाली आई येते पण आधी हाक मारावी लागते. विठाई प्रिठाई माझे कृष्णाई का नाही, गोंधळाई व जगदंबे. किंवा आई तुझ्यासाठी आज मी तुझ्या समोर प्रेमाने बसलोय. आपण गात नाही, हे संत गातात. ये ग विठाबाई. मी आपलं गाणं सांगते. आमच्या शेजारणीने पाण्यात बाळाला झोप घालवलं महाराज. सुना आहेत ना घरात? काहीतरी बोला गड्या. आहेत ना? नाही येत वाटत. मग सुन आता पहिल्या बायका बाळाला झोपी घालताना गाणं म्हणायचा. गुणी बाळसा आई साहेब, जिजाऊ आई साहेब झोपी घालतात राजांना. गाणं म्हणतात. गुणी बाळसा जाग शिकारे बाया, तू निज रे निज शिवराया. है की नाही? आपली बाई म्हणते, आमची शेजारी म्हणते, हाड कुत्र्या हाड कुत्र्या हाड. जसा चोका माग पुढे तशी त्याची काय होते जीवनात. बाई आली की काय होते जीवनामध्ये? काय होतं? हाडहाड. मग असं गाणं म्हटल्याच्या नंतर देव येणार. आई साहेब गाणं म्हणतायत. तो तिकडे अफजल खान, आईकडे सिद्धी जवान. कधी जाशील रे बात्यांना धराया, तू निज रे निज शिवराया. आपण अशी गाणी म्हणत. तुम्ही म्हणता मला काय धरून आणले का तुम्ही? तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी मोठं कीर्तनकार घरात ठेवा. पण जरा तुम्ही बोललात ना तर मलाही उत्साह येईल. कारण माझं सुद्धा 8 दिवसाचं जागरण आहे. ठरलेला कार्यक्रम असल्यामुळे रद्द करता येत नाही, म्हणून नियम घालून दिलेले आहेत तर कीर्तनकारांना. आताचे नियम तोडतात तो भाग वेगळा. पण कीर्तनकाराने नियमबद्ध पद्धतीनेच वागलं पाहिजे असं वारकरी संप्रदायाचा नियम आहे. वादक अर्धा गायक पाहिजे. वादक अर्धा गायक पाहिजे. कीर्तनाची शैली सांगते मी तुम्हाला. पांडुरंग बाबा घुले म्हणतात, माझ्या गुरुवर्यांचे गुरु, वादक अर्धा गायक पाहिजे. वेळ आली तर माईक समोर ठेवून त्याला गाता आलं. आणि गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे. जर कीर्तनकार अडखळलाच, आणि कीर्तनकार जो आहे ना म्हणजे तो गायक आणि वादक कीर्तनाबरोबर ह्या दोन्ही गोष्टी त्याला कधी कधी आल्या पाहिजे. याला म्हणतात काय? कीर्तनकार. है की नाही? तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये गुण संपन्न पाहिजे. भगवान परमात्मा त्या वेळेला येतो. आई साहेबांनी त्या जगदंबेला प्रार्थना केली. आणि मग ती जगदंबा जिजामाते समोर प्रकट होते. आणि मग अनाथ निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लोभे. अनाथ निर्गुण प्रकटली भवानी, मोह महिषासुर मर्दाना लोभे. आई साहेबांनी तिला प्रेमाने बोलवलं. त्या वेळेला ती जगदंबा प्रसन्न झाली आणि मग शिवरायांसारखा पुत्र उत्पन्न झाला. आपण गुरुवार करून करून किडके फळ देवाला वाहतो, मग आपल्या पोटी सुद्धा किडके फळच येतात. नवरा सांगतो गुरुवार करू नको, तो बाहेरून आला की त्याला पाणी द्यायचं काम नाही.
देणंच नाही. पती आणि पत्नीचे 3 प्रकार आहेत महाराज. 3 प्रकार. तुम्ही बाहेरून कामावून आल्याच्या नंतर जी पत्नी गाऊन घालून नाही या, जी पत्नी झबला घालून नाही, जी पत्नी साडी घालून सुंदर नटून तटून हसत मुखाने दारात नवऱ्यासाठी पाणी घेऊन उभी राहते. बाबा माझे पतिराज कामावरून थकून आले, दिवसभर 8-10 तास त्यांनी नोकरी केली, दुसऱ्याच्या हाताखाली काम केले, माझा नवरा थकला असेल. नवऱ्याच्या डोळ्यामध्ये पाहून जिला नवऱ्याचं म्हणणं समजतं पतीच, ती कोण? पतीची पत्नी. दुसरी, कामावून आल्याच्या नंतर तुम्हाला जिला सांगावं लागतं बाई प्यायला पाणी दे, सांगितल्याच्या नंतर जी घेऊन येते ती नवऱ्याची कोण? आता तरी बोला, तुमचाच विषय. ती नवऱ्याची कोण? बायकोच ना. कशा जरी ती नवऱ्याची. आणि महाराज तिसरी आहे, तुम्ही बाहेरून आल्याच्या, कामावरून आल्याच्या नंतर तुम्ही तिला पाणी मागितलं तरीही तिच्या टीव्हीचा रिमोट हातात असतो, जी गाऊनवर मस्त बसलेली असते टीव्ही समोर, ती तुम्हाला म्हणते तुला वाटलं तर घे, नाही तर तिकडे मसणार. तिला म्हणतात अवदसा. तुमचा कोण आहे? आता त्या घरात जाऊन तुम्ही तपासा. विठ्ठल कारण ही सर्व जे जगत उभं आहे ना, हे कशावर उभं आहे? स्त्रीवर उभे आहे महाराज. पूर्वी कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य, तारा नाही ती जगदंबा म्हणते, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पहावो माझा. अशी ती जगदंबा आहे जिने ब्रह्म विष्णू महेश या तिघांनाही जिने उत्पन्न केलं. पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, पतिव्रता धर्म पहावो माझा. सर्वापरी पती भोगी ओझा. ही पिकलेली पानं एमएच 60 एमएच 85 बरीच आहे. आताचे आम्ही काय कामाचे? म्हणून पिकलेल्या पानांना जपायचं असतं. आताची आपली जनरेशन मोजत नाही महाराज. फक्त आहे ना, तुला नाही म्हणतच आता, तू साधारण आहे, पण अशी आमची मंडळी आता. थोडं येऊ द्या, थोडंसंच येऊ द्या. तू कोण? तुझ्या बापाला पण मी ओळखत. परमार्थामध्ये हे चालत. तुमच्या काळातला परमार्थ काय सुंदर होता बाबा. माझ्या भगवंताची कृपा आहे की माझा जन्म भगवंताच्या दारातला, ज्ञानोबरायांच्या कुशीतला. म्हणून जुनी बोधे बाबांसारखे, विठ्ठल बाबा गुलेंसारखे, वैद्य बाबांसारखे आमची जुनी मंडळी जी अत्यंत प्रेमळ, परमार्थ करावा कसा हे ज्यांच्याकडून शिकावं ती जुनी मंडळी आहे महाराज.
आम्हा नारायण, आम्हा नारायण तैशा परी सर्व भावे मद सर्व भावे लोभे आवडे धन सर्व भावे लोभे आवडे हे धन. आम्हा आता वाढवत गेलं तर अभंग दुसरीकडे जायचं आहे की नाही. मग तुम्ही म्हणाल कोणा आणलं रे हिला, असं नको व्हायला. कारण वक्त्यापेक्षा श्रोते समाज फार श्रेष्ठ असतो महाराज. आमच्या सारखे कितीतरी वक्ते तुम्ही उकळून पिलेले आहेत. इथं काही काही अशी वृद्ध वयस्कर मंडळी आहे जी स्वतः गायक आहेत, वादक आहेत, कीर्तनकार आहे, अभ्यासू आहे. म्हणून कधी आमच्या सारख्यांनी असं समजू नको हा मला लई येत, असं काही नसतं. ज्या या परमार्थ क्षेत्रामध्ये जो ज्ञानी आहे पण त्याच्या बरोबर त्याच्या ज्ञानाला नम्रतेची फळं लागलेली आहे तोच या परमार्थामध्ये टिकतो. मग किती कुणी काड्या करू द्या तो आहे की नाही. जागोरा के साया मार सके न कोई बालन बाका कर सके जो जग बैरी. असंच आहे महाराज. विषय चालला होता, गाडी गेली नाही ना दुसरीकडे तुमची. देवासाठी आपण गातो का? जनाबाई महाराज गातात. तुम्ही म्हणाल आम्हाला लय काम आहे, तुम्हाला तोच धंदा आहे कीर्तनाला जायचं ना गायचं. आमचं तसं नाही. आम्हाला सकाळी उठावं लागतं, नवऱ्याचा डब्बा करावा लागतो. तुम्ही कोकणातल्या महिला महाराज फार सुखी आहे. भगवंताची तुमच्यावर फार कृपा आहे. कारण तुम्ही सहजपणे नवऱ्याला सांगू शकता बाबा अहो बाजारात चाललायत ना, मग जाता जाता दळणाचा डबा घेऊन जा आणि येताना भाजीला घेऊन या असं सांगतात ना. या सांगतात का नाही खरं सांगा पुरुष मंडळी. हा तुम्ही जरा घाटाच्या वरती जा. बाई दिवसभर शेतात असते महाराज. आता तिथं बागायती जमीन आहे की नाही. बरं नवरा स्वयंपाक पाणी करा, मजूर असतं 10-20 माणसांचा स्वयंपाक पाणी करून सगळं तिला जावं लागतं. संध्याकाळी चुकून जर नवरा हंड्याजवळ असला कशाच्या पिण्याच्या पाण्याच्या, ती बिचारी दमलेली असते, कंबर उठवत नाही, हाडाची काढ होतात, 2-2, 4-4 लेकरं झालेली असतात. चुकून तिने नवऱ्याला पाणी मागावं, तोच रिकामा ग्लास घेऊन नवरा फेकून मारल्याशिवाय राहत नाही. ही परिस्थिती आहे. ही तुम्ही फार फार भाग्यवान आहे. म्हणून लक्ष ठेवून परमार्थ आणि लक्ष ठेवून संसार दोन्ही गोष्टी लक्ष ठेवून केल्या किती येऊ दे आडवे काही होत काहीच बिचकत नाही. परमार्थ म्हणून एक त्या जगदंबेसाठी गायलं, त्या विठाई कृष्णाईसाठी गायलं ना. इतर कुणासाठी गाण्याची गरज पडत. आमचे पोरं त्या डीजे समोर उभं राहून म्हणतात मैं नागिन ना म्हणतात ना. शर्ट काढून लग्न ठरलेली पोरगी दुसऱ्या दिवशी येऊन सांगते मला लग्न करायचं. ही अवस्था आपली आहे. हेच सोडून तुम्ही जर इथं उभं राहून गायलात, कारण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, आणि मग इथं जर नाचलात, इथं जर गायलात तर पोरी आपोआप माग लागतील. गरज पडत नाही. या देवाची कृपाच तशी आहे. म्हातारे झाले माणसं तरी सुद्धा भगवंतांचं त्यांच्यावर विशेष प्रेम राहतं. म्हणून ध्यानात ठेवायचं. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणून परमार्थामध्ये काय गावं, कुठे नाचावं हे जीवनात येऊन ध्यानात ठेवलं पाहिजे. इतक्या प्रेमाने ज्या वेळेला तुम्ही त्या भवानीला बोलवता ती नक्की येते महाराज. कारण फक्त तिच्यासाठी गायलं पाहिजे. गाणं म्हणजे काय, तिला बोलवणं नाही की नाही. जनाबाई महाराज 14 माणसाचं दळण दळते. चालली होती माझी गाडी,
है की नाही? तुम्ही दळण आरामशीर सांगता. जनाबाई सकाळी उठते, 3:30ला ब्रह्ममुहूर्त सुरू होतो. उठते सकाळी, जात्यावर बसते. जात्यावर बसण्याची पद्धत उजवा पाय मोडून मांडी घालून बसावं, डावा पाय लांब करावा, उजव्या हाताने खुंटा धरावा, डाव्या हाताने धान्याचं येरण त्या जात्याच्या छिद्रामध्ये ओतावं आणि जनाबाईने सुरू करावं. सुंदर माझे जाते गे फिरते, सुंदर माझे जाते गे फिरते होता, या गाऊ कौतुके तुझे वागी, या गाऊ कौतुके तुझे वागी. आपण गातो का? आपलं हाड कुते हाड, जन्मभर त्या लेकराची हाडाहाड होते ना महाराज. गायचं असेल तर त्या जगदंबे समोर बसावं. कुलदेवी आहे, कुलस्वामिनी आहे. घरातले पतिदेव कामाला बाहेर जावे, सासू सासरे बाहेर जावे, मुलांनी शाळेत जावं आणि मग घरातल्या लक्ष्मीने भगवंतासमोर बसावं आणि मग त्या भगवंताला म्हणावं, देवा हरिया हृदय मंदिरी नाही कोणी दुसरे घरी, का माया सासूचा नाही पत्ता. माया रूपी जी माझी सासू आहे, सासू त्रास देते ना माणसाला, मग ती जी माया रूपी सासू आहे ती आता तिचा पत्ता नाहीये, बाहेर गेलीये. नष्ट झाल्या श्याम मता काम भरतार. काम रूपी जो माझा नवरा आहे तो घराच्या बाहेर निघून गेला, म्हणून आता घरात कुणीच नाही. काम भरतार गेले तुरी, नाही कोणी दुसरे घरी. अशा असणाऱ्या जनाबाई भगवंताला म्हणतात. आपण म्हणतो का कधी आपल्या स्वप्नात सुद्धा देव येत नाही? भगवंत यावा, त्याला आपण म्हणावं, देवा या माझ्या घरी. देवा कधी आलो? आओगे कब तुम हो साजना, अंगना फूल खिले. गाणं म्हणतो आपण, पण ते गाणं कुणासाठी गातो हे जीवनामध्ये जास्त महत्वाचं. कुठलंही म्हणा, अभंग नसतील येत पिक्चर मधलं म्हणले तरी मी वावग म्हणणार नाही, फक्त देवासाठी म्हणा. कारण कुणासाठी आपण ते गाणं म्हणतो? आपण आपल्या अंतःकरणामध्ये बसवणाऱ्या व्यक्तीला ती त्या लायकीची, त्या पात्रतेची असायला पाहिजे. मग इतर कुणाला आपल्या हृदय कमळामध्ये बसवण्यापेक्षा ज्या वेळेला त्या जगदंबेला, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, पांडुरंगाला आपण आपल्या अंतःकरणामध्ये बसवतो, तो येतो आणि मग त्याला म्हणावं, आज जाने की जिद ना करो देवा, यूं ही पहलू में बैठे रहो. आयुष्य चाललंय, आयुष्य जात आहे पहा, क्षणोक्षणी घोर वादानी रहा. अल्प आयुष्य मानव देह शत गलिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते. महाराज लोक येतात, कीर्तन करतात, जातात, पाकिट घेतात, निघून जातात. आम्ही देतो काय घेणं? मी तर म्हणते खरं परिवर्तन, खरं कीर्तन, खरं जगणं हे आहे की प्रत्येक वर्षी कुलस्वामिनीची पूजा करता करता आपल्या जीवनामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टी, प्रत्येक वर्षी काहीतरी ज्या वेळेला परिवर्तन आपण आपल्या जीवनामध्ये घडवतो, परिवर्तन करतो, तो खरा त्या जगदंबेचा काय आहे? वर्धापन दिन आहे. ती खरी तिची पूजा आहे, तो खरा तिचा गोंधळ आहे. याच्यापेक्षा दुसरा गोंधळ काही करण्यात, मनातला गोंधळ दूर केला, मनातला गोंधळ, मनातलं पाप, कोण काय करतय, हा असा तो तसा, ही बाई अशी ती बाई तशी. ज्या दिवशी स्वतःची पत्नी सोडून दुसऱ्या परस्त्रीकडे पाहताना आपण फक्त आई बहीण या रूपाने पाहू, त्या वेळेला ती जगदंबा लक्ष्मी म्हणून आपल्या घरामध्ये वास करते. कारण लक्ष्मी आहे महाराज. ज्या ज्या वेळेला तुम्ही परस्त्रीकडे वाईट भावनेने वासनेने पाहता, किंवा घरातली स्त्री दुसऱ्या परपुरुषाकडे वाईट भावनेने वासनेने पाहते, त्या वेळेला तुमच्या घराला लक्ष्मीची उतरती कळा लागल्याशिवाय राहत नाही. हे मी नाही सांगत, हे सुभाषितकाराने वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे. स्त्री ही नेहमीच पूजनीय आहे महाराज.
कशी असू द्या, कशी असू द्या, एखादी स्त्री जर रस्त्यावर उभी आहे की नाही, समजून घ्या तुम्ही, ती रस्त्यावर उभी आहे, ती कशाने उभी आपल्याला माहिती नाही, पण आपले संस्कार जर चांगले आहेत तर कुठल्याही परस्त्रीला नाव ठेवण्याचा प्रकार संस्कारी पुरुष, संस्कारी स्त्री, संस्कारी घरातील कुलवान मनुष्य करू शकत नाही. का? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, कर्णाला सांगत होते, कर्णा रे, स्त्री कशीही असली तरी ती कशी आहे, ती पूजनीय आहे. ज्या घरामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये स्त्रीची पूजा केली जाते का, त्या स्त्रीमध्ये जगदंबेचा वास आहे. कारण स्त्री महाराज नुसती स्त्री नाही आहे, नवीन जग निर्माण करणारी म्हणजे कोण आहे, स्त्री आहे. नवीन एका पिढीला नाही, 42 पिढ्यांचा उद्धार करणारी म्हणजे स्त्री आहे. शास्त्रामध्ये वर्णन आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो, तिला लक्ष्मी समजल्या जातं, तोच तुमचा वर्धापन दिन आहे. ज्या दिवशी पण स्त्री सुद्धा त्या पात्रतेची असायला पाहिजे. पात्रता किती कमवायची, कशी कमवायची हे स्त्रीच्या हातामध्ये आहे. कितीही कुणी येऊ द्या, आपण आपली पात्रता कमवली की घरातल्यांना आपल्याला सन्मान देणं, आपला मान करणं, लक्ष्मी म्हणून आपला मान ठेवणं हे गरजेचंच होतं. आज नाही उद्या समजतील. म्हणून ज्या ज्या घरामध्ये एक सुंदर स्त्री वास करते, शरीराने सुंदर असणारी नाही बाबा, जी स्त्री चारित्र्याने सुंदर आहे. लोक काही म्हणतो, आपला परमार्थ, आपला भगवंत, आपलं जगणं फक्त भगवंताला माहिती असलं पाहिजे. जग काय म्हणतात, अहो राधिकेला नावं ठेवत होती जग, जी राधा राणी माझ्या भगवान श्रीकृष्णाची सावली आहे. कीर्तनकार आपली आताची नवीन पिढी फक्त सांगते, कोणती राधा, राधा ती नाहीये, फक्त जी सांगतात एकच राधा सांगतात, राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरू, ही राधा आहे का? ती काय तुमच्या शेजारची राधा? राधा इति कृष्ण, कृष्ण इति राधा. ज्या राधेच्या नावापासून माझ्या भगवान परमात्म्याचा श्वास चालतो, जो भगवान परमात्म्याची जी सावली आहे ती म्हणजे राधा. भगवंताला ताप यावा आणि राधेच्या पायाची माती भगवंताच्या कपाळाला लावल्याच्या नंतर भगवंताचा, जगाच्या मालकाचा, ब्रह्मांडाच्या नायकाचा ताप निघून जातो, ती म्हणजे राधा. अहो बृहस्पती शिष्य असणारा उद्धव, पण त्या उद्धवाला सुद्धा जिच्या चरणावर नतमस्तक व्हावं वाटलं, जो उद्धव भगवंताचा भाऊ आहे, भगवंताचा मित्र आहे, बृहस्पतीचा शिष्य आहे, तो सुद्धा ज्या राधेच्या पायावर नतमस्तक होतो, ती स्त्री जगतातील पहिली संत म्हणजे कोण आहे महाराज? राधा. म्हणून दुर्वास मुनी राधेला म्हणतात, राधे तुझी सगळीकडे चर्चा आहे, लोक तुला नावं ठेवतात. ऐका महिला मंडळ, तुम्हा आम्हाला नावं ठेवतात याच्यात नवल. दुर्वास मुनी नारद आपले राधेकडे चालले, वाटेमध्ये नारद महर्षी भेटले. आपलं नारदांचं सुरू आहे, नारायण जप करता करता चालले. दुर्वास मुनींना धडक बसली, काय रे नारदा कुणीकडे? काय नाही म्हणे महाराज, राधेच्या दर्शनाला गेलो. राधेच्या? अरे ती दर्शनाच्या पात्रतेची आहे काय? का म्हणे महाराज, ती कशी आहे मला माहिती नाही, पण मी राधेच्या दर्शनाला गेलो होतो असं म्हणे. दुर्वास मुनी म्हणतात, एकदा ही राधा आहे कशी एकदा बघूनच. एखाद्या बाईबद्दल तुम्हाला सांगितलं की मग उत्सुकता वाटते, मग ही कीर्तनकार नेमकी आहेच कशी, लोकांना जरा बघावं असं वाटतं. मग कुणीतरी जात, अरे तिचा परमार्थ कसा एकदा येऊन बघा. परमार्थामध्ये अशी घासावी लागते. परमार्थ कठीण किती आहे, भक्ती तो कठीण Oh
नास्तिकडे आज बाईवरच बोलणार आहे कारण दिवस बाईचाच आहे. हे परिवर्तन ज्या वेळेला घडेल त्या वेळेला वर्धापन दिन साजरा होणार आहे. म्हणून तुम्ही जरा असं जास्त हसा, अशीच दिसती वाटत लय हसते. तुम्ही बोलू नका, लय घमंडी आहे, हिला अहंकार आहे. या सगळ्या खानाखुना बायकांचा अनुभव आहे महाराज. प्रत्येक पावलावर जिला डिवचलं जात ती कोण आहे महाराज? ती स्त्री आहे. पण ही स्त्री सामान्य स्त्री नाही आहे, राधेसारखी स्त्री आहे. दुर्वास महर्षी ती म्हणते बाबा भक्ती फार कठीण आहे, मला माहित नाही. दुर्वास मुनी गेले ना बघायला, राधे बाहेर ये. आली राधा बाहेर. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी. किती ज्ञानी असू द्या स्त्री, किती तिच्याकडे ज्ञान असू द्या, प्रेम असू द्या, ती किती मोठी असू द्या, ती नतमस्तक होते समोरच्याच्या पायावर. पण समोरचा मूर्ख असतो, तो तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. अरे तिला फळं लागलेत, ज्या आंब्याला फळं लागलेत ना ते झाड वाकलेलं असतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो नम्र असतो, तो तुझ्या पायावर वागतो. याचा अर्थ तो नम्र आहे म्हणून तुझ्या पायावर वागतो. तसं राधा दुर्वास मुनींच्या पायावर वागली. दूर हो दूर हो दूर हो. दूर केलं काय? सगळं जग तुला नावं ठेवतंय, पण ती म्हणते महाराज नाव ठेवू द्या, मला काय फरक पडत. वाढत जन मज मनोत शेंदडी, वाढत जन मज मनोत शेंदडी. मरुद्या जग काय म्हणते तर वाढत जन मज. हा राधेचा जो भाव आहे ना, हा तुकोबारायांनी वर्णन केलेला आहे. गाथा उघडून बघितलं तर कळेल आपल्याला. तुकोबाराय राधा काय म्हणते तुकोबाराय सांगतात. वाढत जन. शिंदळी म्हणजे शिबी आहे, घाटावरची भाषा आहे म्हणून तुम्हाला काही वाटत नाही. पण तुकोबाराय म्हणतात, राधा म्हणते वाढत जन मज. नास्तिक आहे म्हणू द्या, नालायक आहे म्हणू द्या, चारित्र्यहीन आहे म्हणू द्या, पण मला काय फरक पडत. कारण घररी घी झाले पटरानी बळे, वरिले सावळे, वरिले सावळे परब्रह्म. घररी घी झाले पटरानी बळे. आता मी भगवंताचं वर्णन केले म्हणून घर जर निघायचंच असेल, पळून जाणे शुद्ध मराठीमध्ये. कुणासोबत जावं? पळून जायचं असेल तर भगवंतासोबत जावं. भगवंताचं घर निघावं म्हणजे दुसरं कुणाची घर निघण्याची गरज पडत. वेडा झालो लाचावलो भक्तीसी. भगवंतासाठी वेळ झाल्याच्या नंतर ऐसी लागी लगन, मीरा गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, महलों में पली बनके जोगन चली. मीरा रानी दीवानी कहाने लगी, ऐसी लागी
प्रेम भगवंतावर केल्याच्या नंतर राधा म्हणते वाळोत जन मनोत शिंदळी परित्या वनमाळी परित्या वनमाळी नवी संमे वाळत जन मज जग काय म्हणतं महाराज मला फरक पडत माझं गाणं माझं राहणं माझं जगणं माझा श्वास माझं सगळं कुणासाठी आहे देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा एवढं प्रेम ज्या वेळेला भगवंतावर करतो त्यावेळेला दुसऱ्या कोणावर प्रेम करण्याची गरज पडत किती येऊ द्या जात राखी साईवर सखे आज एवढं प्रेम करावं लाली मेरे लाल की लाली मेरे लाल की भगवान श्री कृष्णाचा रंग पाहायला गेले लाली मेरे लाल की जित देखो तित लाल लाली देखने मैं गई लाली देखने मैं गई मैं हो गई लाल लाल देव पहावयासी गेलो मराठीमध्ये प्रमाणात ना इकडं मीराबाई हिंदीत म्हणतात कबीरदास महाराज इकडं मराठीमध्ये संत म्हणतात देव पहावयासे गेलो तेथे देवाची होऊनी देव आपल्यासाठी वेड होतो कधी तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल म्हणून जनाबाई महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात जगदंबा येते पण काय करावं लागतं साध घालावी लागते आणि साध जर घातली नाही तर ते ऐकत नाही तरी भगवान परमात्मा म्हणून म्हणतात मी बस माझी गाई मी बस माझी गाई जात नाही म्हणून ती आई येत नाही. धाव घाली आई आता पहाटे सकाळी किंवा कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सखया लावीला किंवा ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आपण कधी म्हणत नाही म्हणून जगदंबा येत पण जनाबाई महाराज धाव घालतात तरी जगदंबा येत नाही. ती विठाई येत नाही, ती पिठाई येत नाही, ती कृष्णाई येत नाही, ती कानाई येत नाही. म्हणून मग दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये जनाबाई महाराज म्हणतात कुणाला की तुम्ही तरी सांगा का याचा अर्थ कोण आहे? आपण नाही, जे संत आहे त्यांनी काय केलं? जगाच्या कल्याण
जगाच्या कल्याणा संतांच्या जे दुसऱ्यासाठी देय कष्ट विधी परोपकारे त्या संतांनी काय केलं त्यांनाच का म्हणतात तुम्ही तरी सांगा काही जनाबाई महाराज कारण त्या संतांनी कुळीची ओळ देवी केली ठावी संतांनी परवे झालो अनेक विभागांमध्ये कोणी विस्तार केलेला आहे संतांनी विस्तार केलेला आहे तिला नावा रूपाला आणलेला आहे का निर्गुण निराकार नाही जाकार तो आला नावा रूपा तुका म्हणे झाला म्हणे माझा काही जवळचं मांडर कारण संत म्हणतात तो कसा आहे सगुणाची शेज निर्गुणाची बाज सगुणाची शेज पण आम्ही तो सगुण केला आणि काय केलं सावळी विराज कृष्ण मूर्ती सगुणाची शेज आम्ही सगुणाची शेज करून निर्गुण परमात्माला आकाराला आणलं म्हणून कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी म्हणून जेव्हा हात भगवंतापर्यंत पोचत नाही त्यावेळेला पाय कोणाचे धरायचे कोणाचे शेजाऱ्याचे तो स्वतःच रडतो तो तुम्हाला काय देईल ना आहे की नाही कुणाचे पाय धरावे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय म्हणून काय केलं पाहिजे संतन आता टाळ्या वाजवा ऐका का झोपले तुमचे एक तर झाले जेवण हा कुलस्वामीचं वर्धापन दिन म्हणल्यावर तारारून जेवण असेल थोडं अंग हलवलं पाहिजे इथं जर नाचले नाही तर टोल नाक्यावर टाळी वाजवावं लागती नाचावं बी लागतं आहे की नाही तेव्हा मिळतं पुढच्या जन्मात नसेल दुसरीकडे नाचायचं तर इथे नाचलं पाहिजे संतांची संगत केली पाहिजे कबीरदास महाराज म्हणतात संतन के संग लाग रे ताळी ताळी वाजवा तिच्यासाठी तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी आपल्याकडे कार्याचा कार्यक्रम नाही कार्यक्रम कशाचा आहे अरे या जर घरात बोलायला म्हटलं तर हे पडून जात असतील आहे की नाही जाताना बाहेर निघून किती वाघ असू द्या घरात येऊन उंदीर व्हावं लागतं गृहमंत्र्यासमोर
जरा इथं बोला, इथं बोलल्यावर शेजारणीकडे चांडाळ चौपाटी करत बसण्याची गरज लागत. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संगत कोणाची करावी याला फार महत्वाचं आहे. सुंदर गातो मनुष्य, व्यसन लागलं काय फायदा. सुंदर वाजवतो, व्यसन लागलं काय फायदा. सुंदर कीर्तनकार आहे, याचं त्याचं करतो काय फायदा. सुंदर स्त्री घर लक्ष्मी आहे, पण 4 बायकांमध्ये उठत बसण्यात चुगली करण्याची सवय काय फायदा. सुंदर बायको आहे पण ती घराला जोडून नाही ठेवत, ती घराला तोडते काय फायदा आहे. म्हणून जीवनामध्ये ह्या सगळ्यासाठी कारण आहे कोण. संगती पंगती करा रे. पण भोजन महाराज संगत आणि पंगत 2-3 प्रकारची, कोणी कुठल्या प्रकारची करायची हे जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. संतांची भेट होणं फार अवघड आहे महाराज. त्यातल्या त्यात आपल्याला आता दारादारात घराघरात संत भेटतात, जे म्हणतात या आमच्याकडे या, आमची पूजा करा, आमची माळ घाला. ते संत नाही, ते जंत आहे. ते संत कारण बहु अवघड आये संत भेटी. अरे संत तुमच्या शेजारून जाईल पण तुम्हाला कळणार नाही, पण तुमच्यासारखा सर्वसामान्य असेल. आम्ही तर महाराज कशातून आलो याच्यावर महाराजाची क्वालिटी ठरवतो. आता मी कधी 2 व्हीलरनी कीर्तनाला न जाणारी, आज मी आले 2 व्हीलरवर. आदित्य दादा आज कशावर आले. महाराज जर मोठ्या गाडीत, आता रोज काय झालं कंटाळ येतो ना बसून बसून. आता एक तर 4-5 दिवस पंढरपूर, आता सध्या आमचा कार्यक्रम जोरात चालू आहे, आमचं सीझन असतंय महाराज लोकांचं. मग रोज आता गाडी लावली गॅरेजला, ड्रायव्हरने म्हणलं चला आता आपली मोडकी तोडकी आहे, निघाले. महाराज कशावरून येतो त्याच्यावरून त्याची क्वालिटी नका रे बाबांनो ठरवू. अरे फसाल, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग. अरे त्या वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर फाटके कपडे, अंगभर राग, अंगभर माती लावलेली असते, पण योगी संन्यासी साधू त्या रस्त्यावरून फिरत असतात महाराज. म्हणून कुणालाही जीवनामध्ये कधी कमी लेखण्याचा प्रयत्न करायचा नाही. सर्वसामान्य माणूस बसलाय, पण प्रत्येक मनुष्य भगवंताने जो निर्माण केलाय त्याच्यामध्ये काहीतरी खास आहे. म्हणून कधीच समजायचं नाही मला नाही येते. अरे तुझा बाप आहे बाबा समोर. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला जिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची कबीरदास महाराज म्हणतात जग देखने में गया बुरा देखने में गया
काय शोधायला गेलो? वाईट माणसं. पण मला कोणच वाईट नाही. आणि ज्या वेळेला जो मैं अपने आप देखा मुझसे बुरा ना, म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये झाकून पाहिलं पाहिजे आपण किती सज्जन आहोत ते. आपलं मग कसं आहे महाराज, मनुष्य प्रवृत्ती फार नीच आहे, नीच. ती देवाला फसवते. आपली काय कथा आहे की नाही? गर्भात असताना आपण म्हणतो ना, एक वेळ करी दुखा, बाहेर आल्यावर ते रडत नाही, ते म्हणत असते केव्हा 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 असं म्हणून रडत होते. मी कधी म्हणलं होतं तुला की तुझं भजन करून? एवढं आपण हलकट आहे, आपण सज्जन नाही आहे. पण जो सगळ्या जगामध्ये विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, वेदा वेद भ्रम मंगळ सगळीकडे जे पाहतात भगवंताला, विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठावराई मला. आणि मग ती गोपिका म्हणते, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती. आपल्यासारख्या येड्या असतात पण तिला सगळीकडे देव दिसत असतो. तसं ती जगदंबा, तसा तो भगवान परमात्मा आपल्याला सगळीकडे दिसला पाहिजे. तेवढं त्याच्यात तल्लीन होऊन त्याला हाक मारली पाहिजे. त्याच्यासाठी संतांकडे गेलं पाहिजे. आपण संतांकडे जात नाही, आपण जनतांकडे जातो, आहे की नाही? मी सांगत होते संत कसे दिसतात? सामान्य जे का पृथ्वीची या पोटी, पृथ्वीची या पोटी, हा एक मिनिट, पृथ्वीची या पोटी हिलागार पोटी दोईशी समान समजू. पुन्हा कोण म्हणतं? तुकोबाराय म्हणतात, पृथ्वीची या पोटी, पृथ्वीच्या पोटामध्ये हिरा पण उत्पन्न होतो, गारगोटी पण निघते. दोन्ही एकसारखे आहेत का? मग तसंच संत आणि सामान्य माणसं एकसारखी जरी दिसत असली तरी ती एकसारखी. संतांना काही शिंग नसतात, शेपटी बिपटी आलेली. पण जे का रंजले गांजले बाबांतर. आज खूप दिवसांनी महाराजांनी हाडं भेटली की काय होतं, प्रमाण ऐकायला मिळतात. नाही तर आजच्या जनरेशनची प्रमाणच पाठ नसतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा ते खरी पण खरं परिवर्तन तो खरा वर्धापन देणं. मग संत आपल्याला जेव्हा अशी भेटतील कुठंतरी, ते काय सहज भेटतात. कधीतरी वाऱ्याची झुळूक जशी येते ना आणि गार वारा आपल्या अंगाला स्पर्श करून जातो, तसं संत अचानक येतात. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पावणे 11 होऊन गेले. आता किती पर्यंत चालवायचं? सकाळी काकडापर्यंत. काकडा घेणार आहे का उद्या? किती पर्यंत होऊ द्यायचं ते तुम्ही सांगा, की नाही? गावकरी सो रावना करे. आम्ही पण उपाशी आहे महाराज, काय सांगायचं. सकाळपासून पाटण सातारावरून आले डायरेक्ट. किती वेळ सुरू ठेवायचं? चालू द्यायचं का? तासभर, अर्धा तास? विठ्ठल विठ्ठल. संत संगत फार अवघड आहे, पण ती जर मिळाली, बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी काय केली? करुणा केली. आणि मग संत जर भेटलेच तर तुम्ही एवढे येडे आहे ना, तुम्ही देवाकडे जाता पण देव मागून नाही घेत. पंढरपूरला गेले ना, खरं सांगा कोण कोण गेला? पटापट पटापट हात वर करा. गेले? अरे काय गेले का? पंढरपूरला गेलात बाबा? हा, मग तुम्ही मला सांगा, पंढरपूरला गेली ही मंडळी सगळेच तुम्ही? आमचं विशेष करून महिला मंडळ, कारण मी 4 दिवस महिलांमध्ये होते दादा.
आता या रोज महाराज सकाळी 10-11 वाजले की दिवसा काय कीर्तन भजन नाही म्हणजे गेल्या कुठं पंढरपुरातल्या मार्केटला गेल्या कशाला कुणासाठी गेल्या कुणासाठी पंढरपूरला कुणासाठी जाता बोला ना देवेदीला ते भोजन नको म्हणत नाही भजन नको म्हणत सांगा कुणासाठी गेले पंढरपूरला पांडुरंग आहे का तिथं आहे ना मग तुम्ही मला सांगा नातवासाठी गाडी पोळपाट लाटणं बांगड्या मला तुम्ही सांगा चिपळूणात दुष्काळ पडलाय का हा मुंबईवरून स्वस्त मार्केट आता पंढरपुरात डबल महागाई आहे पण यांचं घेणं तिथं चोखोबारा एकदा पंढरपूरला गेले येताना घोंगडी घेऊन आले घोंगडी चोखोबारा नदीच्या पलीकडे राहायचं ना मग पंढरपुरात यात्रेला गेले येताना घोंगडी आणली देव घरात देवाऱ्यात बघतात येऊन देवच नाही मग देवाला विनंती केली बाबा कुठं गेलास देव म्हणला कशाला येऊ तू काय माझ्यासाठी आलता का तू घोंगडी न्यायला आला होतास मग तुम्ही आता देव तुम्हाला म्हणाल तुम्ही काय माझ्यासाठी आलता का नातीच्या बांगड्या न्यायला आल्या होत्या है की नाही मग तसं देवाकडे जर गेलो तर देवाचंच होऊन झालं पाहिजे ना तसं संतांकडे जर गेलो तर संसारातलं विचारायला पाहिजे तुम्ही काय विचारता मला मुलबाळ होतील का मला बायको मिळेल का मला नातवंड होतील का माडीवर माडी चढेल का परत गाडी येईल का एवढं करून सभासद होईल का बरच काय आता मी काय एवढं सांगू शकत नाही पण संतांकडे गेल्याच्या नंतर संतांकडे जावं श्री संताची हे माता चरणावरी आणि मग संतांना काय विचारावं तुकोबा राय म्हणतात कमी उद्धार पावेन काय कृपा करीत नारायण ऐसे तुम्ही सांगा पंढरपुरातून आल्यामुळे काय झाले त्रास झाला हा नाहीतर मग मजा येते गायला ना आदित्य महाराज गाता येतं का मला मी उद्धार पावेन कधी केलं की असं विचारता का मी अशा संतांकडे जाता अरे त्याला स्वतःच नाही सांभाळता येत जो स्वतःच रडतोय अशा संतांकडे काय जाता ज्याला त्यांच्या 10-20 हजाराची एक म्हणतो आमचे महाराज लय मोठे अजिबात दक्षिणा घेत नाही तुम्ही कीर्तनकार आहे तुम्ही पाकिट कशाला घेता तुम्ही देवाचं काम करता कशाला पाकिट घेता मला म्हणतो ते पण 15,000 20,000 एवढं पाकिट घेता म्हणलं हा घेते बाबा खरंच घेते का बरं तुझ्या पोटात काय दुखतं आमचे गुरुजी ते पाकिट नाही घेत म्हणलं त्यांचा 5 कोटीचा आश्रम काय असाच उभा राहिला का येड्या हा तुझ्यासारखे आहेत ना कोटी लुबाडणारे अरे आम्ही तर आमचे ज्ञानोबाराय म्हणतात काय म्हणतात ज्ञानोबाराय स्वतः सांगतात अरे धंदा करा माझ्या ज्ञानेश्वरीचा धंदा करा आणि माझ्या ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी प्रत्येकाच्या मुखापर्यंत पोहोचवा का फुकट जर दिलं ना फुकट तर ह्या याड्यांना त्याची किंमत कळणार अजिबात कळणार नाही म्हणून आला महाराज ना आता भाजीपाल्यासारखी घासघूस करू नका तो कसा रात्रंदिवस फिरतो नाच आणला ना तुम्ही नाच तुमच्याकडे नाच लय जोरात असतो ना हा मग तुम्ही मला सांगा नाचावाले जर आणले तर कॉम्प्रोमाइज करतात का एका मिनिटात 25,000चं बंडल काढून देतात फक्त आणला कीर्तनकार किती कष्टाने येतो आहे की नाही हे महाराज मंडळी आहे यांना काय बायका घरात पूजा नाहीत करत महाराज लांडेचा मेला गेला दिवसभर तिकडं परमार्थाचं आग लागू यायचं सगळ्याला आग लावतात बायका काय एवढं सगळं सहन करून
आमची माणसं परमार्थ करतात. मग मला सांगा, देवाने तुम्हाला एवढं भरभरून दिलंय, कधी टाकलं आमच्या परमार्थिकांच्या वतीत तर काही कमी होणार आहे का? तर कमी होणार आहे? होय महाराज, कमी होणार आहे? मग हो, हे खरोखर सत्य आहे का? उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, आमच्या हातामध्ये पताका आहे. कशाची? ती भगवी पताका. वेळ आली तर ती पताका आहे, आणि जर तुझ्या धर्माने आमच्या धर्मावर घावा घातला, धाव घातली, तर वेळ आली तर पताकीचा बांबू उलटा करायला आमचे वारकरी माग पुढं बघत. म्हणून वारकऱ्यासाठी एकदा वाजवा ना टाळ्या, जोरात जोरात. जेवले ना तुम्ही? वारकरी एवढा सरळ सोपा नाही महाराज. जो प्रत्येक समाजाचा वाद सहन करतो तो कोण आहे? वारकरी. म्हणून ध्यानात ठेवायचं, ही महाराज ही माणसं आहेत ना, ही सोन्यासारखी माणसं आहेत. नालायक माणसं रोजच भेटतात, जा खाली चिपळून शोधावी लागत. सज्जन शोधावं लागतो महाराज. म्हणून सज्जनाची किंमत, कलाकाराची किंमत, एका आपल्याला एखादा महाराज ओळखतो म्हणून त्याची अवज्ञा करू अति परिचयात अवज्ञा होते. आपला स्वाभिमान, आपला सन्मान, आपली मान, आपली प्रतिष्ठा आपल्या हातामध्ये पाहिजे. संत हे असे संत भेटले ना की त्यांच्याकडे गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे काय उद्धार पावे ना. माझा उद्धार होईल का? मी अशाच या संसाराच्या गाड्यात मरणार आहे. कारण जी ही कुळदेवी आणली ना भगवंत जगामध्ये, ती कुणी आणली? कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. म्हणून त्या संतांना शरण जायचंय का? भगवंत सुद्धा ज्या संतांच्या तालावर नाचतो ते संत किती मोठे असतील महाराज. त्या गोपिका वृंदावनामधल्या त्या गोपिका एवढ्या महाराज गोपिका संत आहे. त्या गोपिका कुणी श्रुती आहे, कुणी वेद आहे, कुणी ऋषी मुनी आहेत. आणि त्या गोपिकेच्या तालावर ब्रह्मांडाचा नायक म्हणतो, अगं ए गवलनींनो लोणी द्या ना. त्यावेळेला त्या म्हणतात, अरे कनवा जरा नचके दिखाओ फिर हम आपको माखन खिलाएंगे. मग गवळणींच्या ताकाच्या पाण्यावर लोण्याच्या गोळ्यासाठी जगाचा बाप सुद्धा नाचतो. तुमची आमची काय कथा आहे महाराज, है की नाही? मग जो भगवान परमात्मा भेटण्यासाठी संत आपल्याला मदत करतात, तो भगवान परमात्मा फार अवघड आहे. म्हणून त्या संतांच्या चरण रज घेतली पाहिजे, त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. तेव्हा ती जी विठाई आहे, जी कृष्णाई आहे, ती कान्हाई आहे, ती आपल्याला भेटते. आणि अशा त्या जगत जननीचा, त्या जगदंबेचा, त्या पांडुरंगाचं एकदा मोठ्या प्रेमाने काय करायचंय? भजन करायचंय. विठोबा
महिला मंडळ मागच्या लगे मागच्या पडवीतल्या झोपल्या का जागी आहे का? एकीला सुद्धा टाळी वाजवायला असं जीवावर येतं तुमचं. आता पदर खाऊन भांडायला उभं केलं तर अख्ख्या पुरणार नाही आपल्याला. टाळी वाजवायची. टाळी जी राधा आहे, जी जगदंबा आहे, जी लक्ष्मी आहे, तिचं एकदा त्या राधेचं मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. हे पहा, जो इथं टाळी वाजवत नाही त्याला खरंच पुढच्या जन्मात बेडकाचा जन्म घ्यावा लागतो. बरं ध्यानात ठेवा, टाळी वाजवावं लागते टोल नाक्यावर. कोण वाजवा टोल नाक्यावर टाळी माहित आहे ना? मोठ्या प्रेमाने. हे बघा आपण स्वर येत आहे. टाळी वाजवणार का? मागच्या मागच्या माना नका डोलू. हो म्हणा, हो म्हणा. मग आता एक टाळी आणि मुखाने मी पुढं तुम्ही माग. तुमचे टाळ थोडा 2 मिनिटं बंद. राधे राधे वाजवा. हो राधे राधे. जोरात जेवलात ना, एकदाच वाजवा ना. असं वाटलं पाहिजे जगदंबेला की आता माझा वर्धापन दिन लय जोरात साजरा करताय. राधे राधे हो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे. राधे राधे आणि मग असतं डीजे आणि मग महिना गिरेना सुरू होतं मला. अरे इथं शराब क्या पीते हो जो रात को पियोगे सुबह उतर जाएगी प्याला पीना है तो पियो हरि नाम का बगले तेरी जिंदगी बरस सवर जाएगी का बर्बाद हो जाएगी सवर. पण आपण वेडे आपल्याला चॉईस नाहीये. आपण नेहमी चुकीचं पसंत करतो. चांगली गोष्ट ब्रँड आपल्याला आवडत
आवडते. एकदाच आपल्याला ब्रँड आवडत नाही. लिननचा कपडा आपल्याला आवडत नाही की बाबा एकदा घेतला 2 वर्ष राहील. आपल्याला बाजारात मिळणारा 100 रुपये प्रत्येक महिन्याला बदललं पाहिजे ना प्रत्येक. अरे ब्रँड कसा तो भगवान परमात्मा काय आहे ब्रँड आहे. त्याच्यासारखा एकदा त्याचा शिक्का मुहूर्त झाला ना कपाळावर, एकदा त्याच्या नावाचं मंगळसूत्र कुठं गेलं, हाय हाय त्याच्या नावाचं एकदा मंगळसूत्र गळ्यामध्ये पडलं, हे दुसरं मंगळसूत्र पडायची गरज लागत. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली तो विठाई आपली आई आहे. म्हणून त्याच्या चरणाजवळ गेल्याच्या नंतर, जगदंबे जवळ गेल्याच्या नंतर तो महाराज आपल्याला आपलंस करून घेतल्याशिवाय राहत नाही. संतांची गवळणी माझी हरणी, तिसऱ्या चरणाकडे वाटचाल आहे माझी. गुंतली सकवणे राणी, अडकली ही कवने बेटी, अंधळ्याची काठी, अडकली ही कवने बेटी, अंधळ्याची काठी. म्हणते ना भुकेलो मी पाडस. भूक कशाची आहे भगवंता जगदंबे, तुझ्या भेटीची भूक माझ्या अंतःकरणाला लागलेली. नुसतं पूजा म्हणलं की साडी बाडी घालायची, गावभर मिरवायचं, टोक्यात टोप्या घालायच्या, मस्त जेवण करायचं, ताणून द्यायचं. परमार्थाच्या भगवंताच्या जगदंबेच्या भेटीची ओढ, त्या भेटीची भूक अंतःकरणामध्ये असली तर तो वर्धापन दिलाय, तर ते परिवर्तन झालं तर ते
तर त्या वर्धापन दिन करण्याचा फायदा आहे. म्हणून ध्यानात ठेवा, थोडे परी निरस भक्ती गावभर नसावी, भक्तीचा दिंडोरा नसावा, फक्त त्या भगवंताला मान्य झालेली भक्ती आपल्या जीवनामध्ये असावी. तेवढ्या जेवढी भूक लागल्याच्या नंतर तान लेकरू जर आई काम करत असेल, पाणी व्हायला जाते आई, आणि मग त्या आईला 2-3 लेकरं असतात, ते बाकीच्या लेकरांना ती खेळण्यात गुंतवते महाराज, पण ते सगळ्यात बारकं आहे ना, ते अजिबात गुंतत नाही, ते नुसतं रडतं, कशातच गुंतत नाही. ते ज्या बाईला 2-3 लेकरं बाळ तिला अनुभव असेल, ते कशातच गुंतत नाही, हट्टी आहे. मग ती बाई पाण्यावरून येते धावत पळत, का इकडं लेकरू रडल्याच्या नंतर तिच्या स्तनांमधून पान्हा येत असतो, धावत धावत येते, लेकराला कडेवर घेते. आतापर्यंत त्यांनी खेळणं घेतलं नव्हतं, कशासाठी कोणासाठी रडत होतं ते लेकरू? आईसाठी. पण ज्या वेळेला आई खांद्यावर कडेवर घेते ना, त्या वेळेला ते खाली खेळण्याकडेही बोट दाखवत असतं, म्हणजे ते आहे हुशार लेकरू. कसं आपण देवाकडे गेलो की देवच मागून घ्या, देवा तूच माझा, देव माझा मी, जसं ते ताणं लेकरू म्हणतो मला तूच पाहिजे, तुझ्याच कडेवर राहायचं, मला खाली खेळायचं, मला खेळायचंय, खेळण्यासोबत खेळायचंय, पण आई तुझ्या कडेवर बसून खेळायचं. तसं भगवंताला म्हटलं पाहिजे, देवा मला या संसारामध्ये राहायचंय, पण या संसारामध्ये मला तू जर माझ्यासोबत राहणार असशील तरच देवा मला राहायचंय. ते काय खरं तुमचा वर्धापन दिन. ज्ञानेश्वर माऊली अजीर्ण होतं ना, तसं परमार्थ एकदाच खाल्लं तर वजन व्हायचं. तुम्हाला काय घेऊ काय घेऊ काय घेऊ काय घेऊ असं नको व्हायला. पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षी चुकून मागून जर बोलवलंच मला तर मग आहे की नाही. हा, म्हणून आवर्त घेण्याचं कारण आहे खूप मोठे मोठे महात्मे. कोकण भूमी महाराज देवभूमी, इथं अनेक संतांची पाय लागलेली असतात, अनेक कीर्तनकार आलेले असतात, पण श्रोता हा सज्जन असतो. कितीही काही बोलू द्या वक्ता, कधी कधी अशी वेळ येते महाराज त्याला रामकृष्ण हरी म्हणता सुद्धा येत नाही, अशी सुद्धा माणसं आहेत, पण तरी तुम्ही ऐकता, तुमचं मोठे नाही. असो, आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने ही असलेली आपली सेवा, त्या जगदंबेला सगळ्यांनी मिळून हात जोडून एकदा म्हणायचं, बाई माझ्या जशी आम्हाला तू बुद्धी दिलीस त्याप्रमाणे ही तुझी सेवा तुझ्या चरणावरती आम्ही काय केलेली आहे, अर्पण केलेली आहे. का बालक बापाची ताटी रिघे, लेकरू जर बापाच्या ताटामध्ये खेळत बसलं आणि तेच खेळणारा भरका हात काय करतं, ते लेकरू बापाच्या मुखामध्ये तो घास घालतो जेवणाचा, आणि ते वडील अत्यंत आनंदाने ते घास आपल्या मुखामध्ये ग्रहण करतात. त्याप्रमाणे त्या जगदंबेला म्हणायचं, आई जशी सेवा पदरात करता आली ना तशी तुझ्या गोड मानून घे, है ना. एवढं जर म्हणलं ना तर भगवान परमात्मा कशी सेवा असो, कारण भाव का भूका हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. का भाव बिन जो कुछ भी देवे मैं कभी लेता नहीं, भाव से एक फूल भी होता मुझे स्वीकार है. कारण सबसे ऊंची प्रेम सगाई. भगवंताला फक्त आवडतं काय आवडतं, काय आवडतं देवाला. तुम्ही आता नारळ, त्यानेच नारळाला नारळ लावली, त्याच्यात पाणी, आता देवाची करुणी नारळात पाणी त्यानेच आणलेली, ते बी नासकी तुम्ही त्याला पाहता, म्हणजे तो काही येडा आहे का.
अजिबात नाही. दोन हात, तिसरं मस्तक आणि आपलं मन रूपी पुष्प त्या भगवंताच्या त्या जगदंबेच्या चरणावर अर्पण करावं. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा ओम जय जगदीश हरे असं म्हटलं पाहिजे भगवंताला, है की नाही? जीवनामध्ये परमार्थ किती केला याला किंमत नाही. आयुष्य परमार्थात केलं आणि फक्त दुसऱ्याचा द्वेष करत राहिलो तर त्या परमार्थाला किंमत नाही. परमार्थ खरा तोच जे कारंजले गांधले त्याचे म्हणे जो आपुले. अहो ज्याच्या दारात तुळस आहे तो भंगी का असे ना, तिथं जो खरा संत आहे, जो खरा वारकरी तो जाऊन पाणी पितो. कबीरदास महाराज मुस्लिम आहेत. आपण फक्त धर्माच्या भिंती आड लावून बसलो. जरा त्या समाजाकडून त्या धर्माकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, शिकण्यासारखी आहे. कधी मस्जिद मध्ये गेले का? मित्र असतील चिपळूणात भरपूर मुस्लिम मंडळी आहे. बाबा मस्जिद मध्ये गेल्याच्या नंतर तिथं कुठला देव आहे का? आहे का? तिथं फक्त एक भिंत आहे. त्या भिंती समोर किती एक निष्ठतेने ते लोक 3 टाइम 5 टाइम नमाज पढतात अगदी रस्त्यावर बसून. आणि आपला देव महाराज जसा पाहिजे तसा, जो जया पाहिजे ते आहे रे. महादेव पाहिजे हाय, कृष्ण पाहिजे हाय, पांडुरंग पाहिजे हाय, जगदंबा पाहिजे हाय, भोलेनाथ पाहिजे हाय. तरी सुद्धा आपलं आधी म्हणाला तर गेली शेणाला, नाही तर बसली. कळली का महाराज म्हण तुम्हाला? आमच्याकडे म्हण आहे. आपला परमार्थ कसा आहे? आली मनाला, मनाला आलं तर शेणाला जायचं, नाही तर उन्हातच बसायचं, झाला संसार. असा परमार्थ देवाला चालत नाही. म्हणून काही असू द्या, त्या भगवंताला एवढंच म्हणायचं, बाबा मी फक्त माझ्याकडे भाव आहे, माझ्याकडे तुला देण्यासारखं. या जगात देवा सर्व तूच निर्माण केलं रे, माझं असं काहीच नाही. हे घर सुद्धा मला तू काही दिलेलं आहे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन, एक ना एक दिन. नाही नाही, माझ्याकडे ऑडी आहे मी जाणार, माझ्याकडे माडी आहे मी जाणार. ज्याचं स्टेशन येतं ना तो आणि खाली उतरला तर बरं जीवनाच्या रेल्वेतून, नाही तर मागून यमरूपी टीसी येतो आणि कमरेत लाथ घातल्याशिवाय राहत. म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे, भाड्याचं घर आहे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको. आमचे इतके मोठे महाराज देऊचे तुकोबारायांचे वंशज असणारे गेले ना महाराज, गेले. आमचे शिरीष महाराज आता कसं जग संपेल माणूस सांगतात ना, एवढ्या मोठ्या संत महात्म्यांनी सुद्धा आत्महत्या करावी. जग आहे चालू देत नाही, जगू देत नाही. म्हणून आठवणीत ठेवलं पाहिजे, आएगा सुजाएगा राजा रंग फकीर. म्हणून किती